नमस्कार मंडळी. शरीराला थंडावा देणारा उन्हाळी स्पेशल रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं असं आपल्याला काही ना काही हवं असतं. तर ही अशी एक रेसिपी आहे की सगळ्यांच्या घरामध्ये सामान तर पटकन अवेलेबल असतंच, शिवाय ही झटपट होणारी रेसिपी आहे. तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असं पेय जर तुम्ही करून पिलात ना, तर आपल्या शरीराला थंडावा निर्माण होतो आणि पोटामध्ये आग जर पडत असेल, अशा पद्धतीचं पेय तुम्ही नक्की करून प्या. चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण. तर बघा, इथं एका वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे. साधारण छोटीशी अर्धी वाटी दही आहे. यामध्ये पाणी घालून याचं ताक बनवून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांच्या घरी हा पदार्थ रोज बनवला जातो किंवा हे पेय रोज बनवलं जातं जेवण करत असताना सकाळच्या वेळेला. तर बघा, यामध्ये मी पाणी घालून याचं ताक बनवलेलं आहे. दही होतं माझ्याकडं. तुमच्याकडे ताक जरी असेल ना, ताक घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे ताक जे तयार करून घेतलेलं आहे, थोडं विस्कनी याला मिक्स करून घेऊया. यामध्ये काही गुठळ्या जर राहिल्या असतील ना, त्या गुठळ्या सगळ्या मोडून घेता येतात ह्यानी. तर बघा, सगळ्या गुठळ्या आपण व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत यानं. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. आता दही ताक जितकं आंबट आहे तितकं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर आज आपण सोनालीज किचनमध्ये मस्त असं भन्नाट इथं शरीराला थंडावा देणारं उन्हाळ्यात स्पेशल आंबील कसं बनवायचं ते पाहतोय. तर आंबील बनवण्याच्या एकदम साध्या सोप्या पद्धती आहेत. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी बनवण्याची पद्धत आहे. तर इथं आपण इन्स्टंट पद्धतीनं आंबील बनवतोय. तर बघा, इथं या ताकामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आज आपण आंबील बनवतोय. आंबीलसाठी आपण ज्वारीचं पीठ कमीत कमी वापरतोय, कारण जितकं तुम्ही जास्त ज्वारीचं पीठ वापराल ना, तितकं आंबील घट्ट होतं. त्यामुळे इथं मी 2 ते 3 चमचेच ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. तर आपण या ताकामध्ये सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी रोज हे असं आंबील बनवलं जातं उन्हाळ्यामध्ये. खास करून उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा जर पाहिजे असेल ना, तर खास करून अशा पद्धतीने आंबील नक्की करून प्या. तर यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे, कारण मला आंबील जे आहे ते 3 ते 4 माणसासाठी बनवायचं आहे आणि ते आंबील मी एकदम पातळ असं बनवणार आहे. तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि आता पातेल्यामध्ये घालूया थोडंसं तेल. तर बघा, ही आंबील बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर बरेच जण इथं तेल न वापरता सुद्धा आंबील बनवतात. ती सुद्धा पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच. तर बघा, इथं थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं लसूण घातलेलं आहे. तेलामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मिरच्या ना मी अशाच ठेचलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यात देठासहित त्याला थोडंसं चेचून घेतलेलं आहे खलबत्त्याच्या दगडाने. आणि बघा, तेलामध्ये घातलेलं आहे. 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. आंबील जर जास्त तिखट नको असेल ना, तर मिरची 2च वापरायची आहे, कारण मिरचीचा स्वाद ना या आंबीलमध्ये उतरला ना, तर आंबील प्यायला इतकं भन्नाट लागतं. आणि आता हे पीठ मिक्स करून घेतलेलं ताक जे आहे ते आपण पातेल्यामध्ये ओतलं. तर बघा, आता हे पातेल्यामध्ये ओतलेलं ताक जे आहे त्यातमध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे, कारण इथं मला शिजेल तसं आंबील घट्ट होऊ लागलेलं आहे. त्यामुळं मी यामध्ये आणखी पाणी घातलेलं आहे. आता याला एक 5 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. याला हलवत राहायचं आहे, कारण याला असंच ठेवून गेलात ना, तर हे उतू येऊ शकतं. त्यामुळे याला थोडं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तर अगदी 5 मिनिट लागतात याला शिजण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही. जसं जसं हे आंबील शिजेल ना, तसं तसं हे घट्ट होत जातं. याला हलकासा घट्टपणा येतो. तर बघा, बरेच जण काय करतात, मी इथं तेलाची फोडणी दिलेली आहे, पण बिना तेलाच्या फोडणीचं सुद्धा आंबील भारी लागतं. तर हिरवी मिरची याच्यासाठी टाकलेली आहे. हिरवी मिरचीची टेस्ट ना आपल्या आंबीलमध्ये खूप भारी लागते. तुम्ही नंतर काढून टाकली तरीसुद्धा चालेल हिरवी मिरची, पण त्याचा स्वाद उतरला ना भारी लागते. आणि लसूण मात्र तुम्ही आवर्जून टाका. लसूण खात नसाल तर स्किप करा. तर मी इथं थोडीशी कोथिंबिरीची पावडर वापरलेली आहे बघा. तर आंबील आपलं शिजलेलं आहे. मी गॅस बंद करते आता. मस्त असं आंबील तयार झालेलं आहे बघा. तर अगदी 5 मिनिटामध्ये होतं. तर गॅस बंद केलेला आहे. लगेच आंबील आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि पातेल्यामध्ये आंबील ना असंच ठेवून दिलेलं आहे. थोडंसं कोमट करून घ्यायचं आंबील बघा. मध्ये मध्ये हलवत सुद्धा राहायचं आहे, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ना, त्यामुळं याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बरं का. तर बघा, आता थोडंसं कोमट झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये ओतून घेऊया. तर हे आंबील जे आहे ना, थंड झाल्यावरती थोडंसं कोमट झाल्यावर
प्यायला घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. बघू शकता इथं मस्त असं आंबील एका 2 मगामध्ये काढून घेतलेलं आहे. खूप छान तरी झालंयच, पण कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. यामध्ये मी वाळलेल्या कोथिंबिरीची पूड टाकलेली आहे, म्हणजे वाळलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्यामुळे या आंबीलला ना खूप छान असं स्वाद आलेला आहे. उन्हाळा चालू झालेला आहे आणि जेवण करताना थंडगार काहीतरी घ्यायचं असेल किंवा दुपारच्या वेळेला काहीतरी भूक तर लागली आणि थंडगार काहीतरी प्यायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं आंबील नक्की करून प्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा आंबीलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि मस्त थंडगार रेसिपीसोबत. आपल्या चॅनलवरती वाळवण रेसिपीसुद्धा भरपूर येत आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो, हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.